काय सांगाल आपण उमेदवारी अर्ज आपण दाखल केलेला आहे? मी पोपट मारुती पाटील प्रभाग क्रमांक 7 मधून तीर्थक्षेत्र आघाडीतर्फे उमेदवारी दाखल केलेली आहे। जनतेच्या खात्रीसाठी व कामासाठी सर्व जनतेच्या आग्रहाखातर आपण उमेदवारी दाखल केलेली आहे आणि त्याचकरता आपण आज अर्ज दिलेला आहे गुरुवार दिनांक 13 रोजी। किती जण तुमच्या आघाडीतर्फे अर्ज भरणार आहेत? आम्ही 18 17+1 18 नगराध्यक्षाकडे अर्ज भरणार आहे। नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार कोण आहे तुमचे? ते लवकरच कळेल। 4-5 नावे आहेत चर्चेत, त्यानंतर ठरवून 1-2 दिवसात आपण अर्ज भरला जाईल। कुणाशी युती वगैरे ते अजून काय ठरलेलं नाही, नंतर ते ठरल्यानंतर ती होईल फिक्स। किती जणांनी आज अर्ज भरले आपल्याकडून? आपल्याकडून आज 2। काय तुमचं विकासाचं धोरण राहील? आपण पहिले ग्रामपंचायतमध्ये 2013ला सदस्य म्हणून त्या वार्डातून निवडून आलेलो आहे आणि त्यानंतर पुन्हा आमचे बंधू रामानंद पाटील 5 वर्ष सरपंच व 5 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे। त्यांच्या वारसा पुढे नेण्यासाठी आपण उभा आहे आणि त्यांच्या प्रेरणेतून काम करण्याची इच्छा असल्याने आपण त्या प्रभागात दावेदार आहे। त्यांची एकच इच्छा आहे, आपल्याला सगळीकडनं अर्ज टाकून आपले स्वतंत्र पॅनल ही करावा। तर अजून आम्ही कार्यकर्त्याशी बोलून चालून त्या पुढचे निर्णय तुम्हाला लवकरच कळवेल। स्वाभिमानी विकास आघाडीची सध्याची भूमिका काय आहे? स्वाभिमानी विकास आघाडीची सध्याची भूमिका हीच राहील, विकास विकास विकास। युती संदर्भात आपली तडजोडी झालेली आहेत का? युती संदर्भात आपले पक्षप्रमुख आंध्रबापू प्लस भारततात्या पाटील हे लवकरच आपणास कळवतील। आज किती अर्ज दाखल झाले? आज आपल्या आघाडीच्या तर्फे 2 अर्ज दाखल झालेत। कोणकोणते अर्ज? आज प्रभाग 15 मधून 1 अर्ज दाखल झालाय आणि आज प्रभाग 7 मधून 1 अर्ज दाखल झालाय। आपल्या आघाडीच्या माध्यमातून आपण घोषणा केलेली होती 17+1 नगराध्यक्ष पदासाठी आपण पूर्ण ताकदीने आम्ही उभे करणार आहात। आम्ही पूर्ण ताकदीने संपूर्ण उमेदवार उभा करणार आहे। त्याला आव्हान काय कराल आपण या निमित्ताने? जनतेनेच आम्हाला आग्रह केलाय, जनता सुज्ञ आहे, जनता लवकरच तुम्हाला बी कळवेल काय आहे काय नाही। जनता ही गेले 10 वर्ष झाले काय त्यांना त्रास झालाय ही त्यांना माहित झालंय, त्यासाठी तर जनतेने आम्हाला आग्रह केलाय 17+1 तुमच्या पुढे जनतेचे बी उत्तर लवकरच कळेल आणि आमच्याही पक्षाचे तुम्हाला उत्तर लवकरच कळेल।